हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचे इम्पॉर्टंट काही क्वेश्चन्स. ठीक आहे, स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज कॅप्चर्ड इन द वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर, दॅट इज WBS स्ट्रक्चर. ऑप्शन आहेत द लाईफ सायकल फेजेस, सेकंड द लॉजिकल ऑर्डर ऑफ टास्क, C. The scope of the project and D. Project cost. तर याचं करेक्ट आन्सर आहे C. The scope of the project. वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चरमधलं. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, विच स्टेज ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट लाईफ सायकल रिक्वायर्स द मॅक्झिमम टाईम ऑफ कम्प्लिशन? कन्सेप्च्युअलायझेशन, प्लॅनिंग, C. एक्झिक्युशन अँड D. इस्टिमेशन. Then the answer is C, that is execution. मॅक्झिमम टाईम ऑफ कम्प्लिशन कशासाठी जास्त वेळ लागतो तर एक्झिक्युशनसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये. इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट वेन डज प्लॅनिंग टेक प्लेस? ठीक आहे, प्लॅनिंग कधी होते? ठीक आहे, कधी येते? ऑप्शन आहेत बिफोर द प्रोजेक्ट, B. during the project execution, C. at the start of project and D. after the project. The answer is D. after the project. Next question, in the initial stage of the project, the probability of completing the project is? किती प्रोबॅबिलिटी असती स्टार्टिंगच्या स्टेजला, इनिशियल स्टेजला प्रोजेक्ट कम्प्लिशन करण्याची? ठीक आहे, तर त्यांनी ऑप्शन दिले 0, हाय, लो अँड मीडियम. द आन्सर इज C, that is low. ठीक है. क्वेश्चन नंबर 5, विच वन इज ट्रू स्टेटमेंट रिलेटिंग टू प्रोजेक्ट कम्युनिकेशन? ऑप्शन्स आहेत अ प्रोजेक्ट स्पॉन्सर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल कम्युनिकेशन मेथड्स अँड मीडिया. ऑप्शन B, डिफरंट स्टेक होल्डर्स टिपिकली हॅव डिफरंट कम्युनिकेशन नीड्स. C, इट इज बेस्ट टू हॅव स्टँडर्ड सेट ऑफ ट्रॅक प्रोजेक्ट रिपोर्ट्स यूज्ड फॉर एव्हरी प्रोजेक्ट. अँड D, ईमेल इज द ओनली वे टू कम्युनिकेट विथ लार्ज नंबर ऑफ पीपल. याचा आन्सर आहे A, दॅट इज प्रोजेक्ट स्पॉन्सर इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल कम्युनिकेशन मेथड्स अँड मीडिया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द पर्टिक्युलर टास्क परफॉर्मन्स इन CPM इज नोन ॲज. ऑप्शन आहेत, म्हणजे डायरेक्ट इथं आन्सर दिलं आहे ते आलं असेल डमी, इव्हेंट, ॲक्टिव्हिटी आणि कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे करेक्ट ॲक्टिव्हिटी. करेक्ट ऑप्शन इज C, दॅट इज ॲक्टिव्हिटी. CPM आणि ॲक्टिव्हिटीवरती CPM आणि पटवरती खूप सारे क्वेश्चन विचारतात प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये. सो जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटचा स्टडी करशाल तर CPM आणि पट म्हणजे नेटवर्क ॲनालिसिसचा स्टडी चांगल्या पद्धतीने करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द क्रिटिकल पाथ इज. हा पण खूपदा क्वेश्चन विचारला आहे, तर याचे ऑप्शन दिले आहेत तुम्हाला. डायरेक्ट जर तुम्ही रेग्युलर MCQची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला हे MCQज लगेच समजून जातील. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन तुम्ही चूज करशाल. ऑप्शन आहेत इज अ पाथ दॅट ऑपरेट फ्रॉम स्टार्टिंग नोड टू द एंड नोड. देन B इज अ मिक्सचर ऑफ ऑल पाथ, C इज द लॉंगेस्ट पाथ अँड D इज द शॉर्टेस्ट पाथ. ठीक आहे, सो करेक्ट ऑप्शन इज C इज द लॉंगेस्ट पाथ. नेक्स्ट क्वेश्चन, free float for any activity is defined as the difference between earliest finish time and earliest start time for its successor activity. ठीक आहे, हा जेव्हा क्वेश्चन येईल ना फ्री फ्लोट, त्यांची डेफिनेशन, फ्री फ्लोट, टोटल फ्लोट, तर तेव्हा जेव्हा तुम्ही ऑप्शन चूज करशाल तेव्हा कम्प्लीट रीड करायचं ऑप्शन आणि मग चूज करायचं, कारण की सक्सेसर ॲक्टिव्हिटी, प्रिसिडिंग ॲक्टिव्हिटी असे ऑप्शनमध्ये चेंजेस असू शकता. सो इथं काळजी घ्यायची. ठीक आहे, इट इज द डिफरन्स बिटवीन, पहिला ऑप्शन झाला. सेकंड, इट इज लेटेस्ट स्टार्ट टाईम अँड अर्लिएस्ट स्टार्ट टाईम. ह्याच ऑप्शनमध्ये खूप कन्फ्युजन होतं, जे 4 फ्लोट आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, C, लेटेस्ट फिनिश टाईम अँड अर्लिएस्ट स्टार्ट टाईम फॉर इट्स सक्सेसर ॲक्टिव्हिटी. करेक्ट, तर मी ऑप्शन काही रीड नाही करत. करेक्ट ऑप्शन आहे A, दॅट इज its earliest finish time and earliest start time for its successor activity, that is free float. Okay, next question, the time, इथे पण डायरेक्ट आन्सर दिलं आहे. कधी कधी त्या टायपिंग मिस्टेकमध्ये होऊ शकतं. ठीक आहे.
द टाईम विथ विच, तुम्ही फक्त MCQ कसा विचारला आहे त्याचे ऑप्शन काय आहेत त्याच्यावरती फोकस करा आणि प्रॅक्टिस करा चांगलीत चांगली. ठीक आहे. द टाईम विथ विच डायरेक्ट कॉस्ट डज नॉट रिड्यूस विथ द इन्क्रीज इन टाईम. ठीक आहे. तर त्याला क्रॅश टाईम, नॉर्मल टाईम, ऑप्टिमिस्टिक टाईम आणि स्टँडर्ड टाईम. ठीक आहे. अशा कोणत्या टाईमला डायरेक्ट कॉस्ट कमी होत नाही, डज नॉट रिड्यूस विथ द, जर टाईम जरी वाढवला तरी पण त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तर तो कोणता टाईम आहे? क्रॅश टाईम आहे. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन इज ए. नेक्स्ट क्वेश्चन, द टाईम करस्पॉन्डिंग टू मिनिमम टोटल प्रोजेक्ट कॉस्ट. मिनिमम टोटल प्रोजेक्ट कॉस्टला कोणता टाईम करस्पॉन्डिंग आहे, म्हणजे कोणता टाईम प्रेफर करतो आपण, कोणता टाईम येतो, तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिले आहे क्रॅश टाईम, नॉर्मल टाईम, ऑप्टिमिस्टिक टाईम आणि डी बिटवीन नॉर्मल टाईम अँड क्रॅश टाईम. सो करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज बिटवीन नॉर्मल टाईम अँड क्रॅश टाईम. नेक्स्ट क्वेश्चन, प्रोजेक्ट क्रॅशिंग. ठीक आहे. प्रोजेक्ट क्रॅशिंग इज द मेथड फॉर शॉर्टनिंग द, ऑप्शन आहे शॉर्टनिंग द प्रोजेक्ट ड्युरेशन बाय रिड्युसिंग द टाईम ऑफ वन और मोर क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज. बी ॲडिंग रिसोर्सेस ॲट क्रिटिकल पॉईंट. सी डुईंग टेक्निकल ॲनालिसिस ऑफ द फिनिश्ड वर्क फॉर रिव्ह्यू अँड डी ॲडिंग ड्युरेशन टू ईच ॲक्टिव्हिटी. सो करेक्ट ऑप्शन आहे ए, दॅट इज क्रॅशिंग म्हणजे शॉर्टनिंग द प्रोजेक्ट ड्युरेशन, टाईम कमी करायचा. ठीक आहे. क्रॅशिंग म्हणजे टाईम कमी करायचा, एवढं लक्षात ठेवायचं. नेक्स्ट क्वेश्चन, फिजिबिलिटी स्टडी डिटरमाइन्स. ऑप्शन आहेत वेदर द प्रोजेक्ट इज पॉसिबल विथ रिसोर्सेस. बी कम्पेरिंग द प्रोजेक्ट विथ वर्ल्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग नॉर्म्स. सी कॅल्क्युलेट द कॉस्ट क्रॅशिंग ईच युनिट आणि लास्ट आहे ॲड ड्युरेशन टू ईच युनिट. ठीक आहे. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ए, वेदर द प्रोजेक्ट इज पॉसिबल विथ रिसोर्सेस. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज कॅश फ्लो टेबल इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. कॅश फ्लो टेबल कशाला म्हणतात, तर इथं डायरेक्ट आन्सर आहे ही टूल आहे. इट इज द टूल दॅट इज यूज टू स्टडी सच ॲज कॅश फ्लो बाय ब्रेकिंग इनफ्लो अँड आउटफ्लो डाऊन, युजली ऑन मंथली बेसिस. म्हणजे इनफ्लो आणि आउटफ्लो ब्रेकडाऊन करायचे ऑन मंथली बेसिस, त्याला आपण म्हणतो कॅश फ्लो टेबल. नेक्स्ट क्वेश्चन, अ प्रोजेक्ट हॅज अ प्रोबॅबिलिटी इंडेक्स ऑफ 1.30. व्हॉट डज इट मीन. तर द NPV इज लेस दॅन 0. ऑप्शन आहे द पे बॅक पिरियड इज मोर दॅन 1 year. सी द प्रोजेक्ट रिटर्न ₹1.30 फॉर एव्हरी ₹1 इन्व्हेस्टेड इन the project and that IRR is 1.30 times that of 100 hurdle rate. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे सी, दॅट इज प्रोजेक्ट रिटर्न ₹1.30 फॉर एव्हरी ₹1 इन्व्हेस्टेड इन द प्रोजेक्ट. ठीक आहे. काही क्वेश्चन असतात ते तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवले तरी चालतात, क्वचितच हे रँडम असे क्वेश्चन येतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ देर इज नो इन्फ्लेशन ड्युरिंग अ पिरियड देन द मनी कॅश फ्लो वुड बी इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू, रिअल कॅश फ्लो प्लस प्रेझेंट व्हॅल्यू अँड रिअल कॅश फ्लो मायनस प्रेझेंट व्हॅल्यू. तर याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज रिअल कॅश फ्लो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, रिअल रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू. आता फक्त नॉमिनल रेट इंटू इन्फ्लेशन रेट, नॉमिनल रेट इंटू इन्फ्लेशन रेट. तर मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेशन आहे, मायनस आहे की प्लस आहे. तर याचं करेक्ट आहे फॉर्म्युला डिवायडेड बाय नॉर्मल रेट डिवायडेड बाय इन्फ्लेशन रेट इज इक्वल टू रिअल रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द क्रायटेरिया फॉर ॲक्सेप्टन्स ऑफ अ प्रोजेक्ट ऑन द बेसिस ऑफ प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स PI इज. तर ॲक्सेप्टन्स ऑफ प्रोजेक्ट कशावरती आपण कोणत्या बेसिसवरती ॲक्सेप्ट करतो, तर त्याचा PI इज इक्वल टू 0 असेल तर ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 किंवा ग्रेटर दॅन 1. तर याचं करेक्ट आन्सर आहे डी, दॅट इज PI इज ग्रेटर दॅन 1. आपण तेव्हा प्रोजेक्ट ॲक्सेप्ट करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन प्रोजेक्ट क्रॅशिंग रेंट अँड ओव्हरहेड्स आर ट्रीटेड ॲज सिग्निफिकंट कॉस्ट, इनसिग्निफिकंट कॉस्ट, डायरेक्ट कॉस्ट, इनडायरेक्ट कॉस्ट. ठीक आहे. रेंट आणि ओव्हरहेड कशामध्ये आपण हे करतो, तर त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, इनडायरेक्ट कॉस्ट. हे विचारलं आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन विचारला आहे.
डायरेक्ट कॉस्टमध्ये काय इन्क्लूड होतं, इनडायरेक्ट कॉस्टमध्ये काय इन्क्लूड होतं, काइंड ऑफ क्वेश्चन होता तो. ठीक आहे. 19 प्रोजेक्ट परफॉर्मन्स कन्सिस्ट ऑफ, काय काय येतं त्याच्यामध्ये, टाईम येतो का, कॉस्ट येते का, क्वालिटी की ऑल ऑफ द अबव. तर प्रोजेक्ट परफॉर्मन्समध्ये हे सगळं कन्सिडर होतं, दॅट इज टाईम, कॉस्ट, क्वालिटी. नेक्स्ट क्वेश्चन, कंट्रोलिंग द चेंजेस इन द प्रोजेक्ट मे अफेक्ट, कशावरती ते अफेक्ट करतं. द प्रोग्रेस ऑफ द प्रोजेक्ट, स्टेज कॉस्ट, प्रोजेक्ट स्कोप अँड ऑल ऑफ द अबव. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज ऑल ऑफ द अबव. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन असे येतात ना, समजा तुम्हाला जर माहितीच नाही आहे, कधी तुम्ही स्टडीज केला नाही आहे आणि ऑल ऑफ द अबव तुमच्याकडे ऑप्शन आहे, तर तुम्ही ऑल ऑफ द अबव चूज करून टाकायचं. ठीक आहे. ते मोस्ट ऑफ द थिंगमध्ये ते बरोबर असतं. नेक्स्ट क्वेश्चन, याचं डायरेक्टच आन्सर आलं आहे, ऑप्शन सांगते मी. ठीक आहे. टूल यूज्ड फॉर comparison of the proposed project to complete projects of a similar nature whose cost are known as. ठीक आहे. कोणतं टूल त्याला आपण कंप्लीट प्रोजेक्ट ऑफ सिमिलर नेचर, जर प्रोजेक्ट आपल्याला करायचं असेल तर त्याला कोणतं हे म्हणतात, तर त्याला ॲनॉलॉजी म्हणतात. ठीक आहे. त्याचे ऑप्शन आहेत अल्गोरिदमिक मॉडेल, एक्सपर्ट जजमेंट, टॉप डाऊन की ॲनॉलॉजी. तर आपण त्याला ॲनॉलॉजी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग इज द कंपोनंट ऑफ रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटचे कोणकोणते कंपोनंट आहेत, रिस्क असेसमेंट, रिस्क कंट्रोल, रिस्क रँकिंग अँड ऑल ऑफ द अबव. सो ऑप्शन डी, त्याच्यामध्ये सगळं येतं रिस्क मॅनेजमेंटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, each component of the software product is separately estimated and the result aggregated to produce an estimate for the overall job. त्याचे ऑप्शन आहेत अल्गोरिथमिक मॉडेल, एक्सपर्ट जजमेंट, बॉटम अप आणि लास्ट टॉप डाऊन. सो याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज बॉटम अप. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोजेक्ट माइंडसेट. ठीक आहे. प्रोजेक्ट माइंडसेटच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, दॅट इज टाईम, रिस्पॉन्सिवनेस, इन्फॉर्मेशन शेअरिंग, प्रोसेसेस अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द एंटायर प्रोसेस ऑफ अ प्रोजेक्ट मे कन्सिडर टू बी मेड अप ऑन number of sub process placed in different stage called the technical key resources, work key structure, work breakdown structure and none of the above. So याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, दॅट इज वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर. जर तुम्ही एखादा प्रोजेक्ट नंबर ऑफ सब प्रोसेसमध्ये जर तुम्ही डिवाईड करत असाल तर त्याला आपण म्हणजे वर्क ब्रेक करतो आपण, तर त्यालाच म्हणतात वर्क ब्रेकडाऊन स्ट्रक्चर त्या एंटायर प्रोसेसला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रोबॅबिलिटी ऑफ completing the project can be estimated based upon the uniform distribution curve, normal distribution curve, U-shaped distribution curve and none of the above. So याचं करेक्ट आन्सर आहे बी, दॅट इज नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. प्रोबॅबिलिटी ऑफ कम्प्लिटिंग द प्रोजेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, सो थँक्यू. जर तुम्हाला हे शॉर्टमधले आपले MCQ सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याच्यापेक्षा जास्त जर MCQ तुम्हाला हवे असतील प्रोजेक्ट प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट रिलेटेड, हे जरा डिफरंट MCQज वाटले असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यापेक्षा जास्त अजून MCQ ह्या सब्जेक्टच्या रिलेटेड अपलोड करेल व्हिडिओ. ठीक आहे. थँक्यू.